रामकृष्ण हरी मंडळी. सध्या एक वेगळाच वारीमध्ये अँगल सेट करण्याचा प्रयत्न चालू आहे. नेमके घुसखोर कोण आहेत हे आपण पाहणार आहोत. वैचारिक घुसखोरी रोखून परंपरेचे पावित्र्य राखण्याचं आव्हान मी आपल्या सर्वांना करत आहे. महाराष्ट्राच्या पुरोगामी राजकारणाच्या नावाखाली नुकतीच वारकरी संप्रदायातील थोर संत, सज्जन आणि मठाधिपतींची एक यादी एका ठराविक पक्षातल्या एका XYZ व्यक्तींनी ते समाज माध्यमांवरती प्रसिद्ध केली होती. हे व्यक्ती अमुक 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 तमुक असं त्या यादीमध्ये होतं. संतांच्या आणि कीर्तनकारांच्या समाज प्रबोधनामुळे जेव्हा सकल हिंदू समाज जातीपातीच्या भिंती तोडून संघटित होऊ लागतो, तेव्हा काही विशिष्ट राजकीय दुकानांचे नुकसान होते. आलं लक्षात तुमच्या? हा राजकीय सूड उगवण्यासाठीच वारकरी संप्रदायावर अशा पद्धतीने निरर्थक आरोप केले जात आहेत. काहीच नाही तथ्य याच्यामध्ये, उगीच काहीतरी संभ्रम निर्माण करतायत लोकांमध्ये. गेल्या काही वर्षात एक ठराविक पॅटर्न स्पष्टपणे दिसू लागला आहे. ज्या डाव्या विद्रोही आणि शहरी नक्षलवादी विचारसरणीच्या लोकांना कधी देव आणि हिंदू धर्म मान्यच नव्हता, त्यांनी कधी मान्य केला नाही, ते अचानक वारीत सक्रिय झालेत. संतांनी वैदिक परंपरेला विरोध केला असं ते सांगतायत आता वारकऱ्यांना. हा वारकरी चळवळीची मूळ हिंदू मुळे तोडण्याचा आणि हिंदू समाजात कृत्रिम भेद निर्माण करायचा एक पद्धतशीर वैचारिक हस्तक्षेप आहे त्यांचा. वारीच्या मूळ भक्ती प्रवासाला फाटा देऊन काहीतरी त्यांचं वेगळंच चालू आहे. स्वतंत्र त्यांचे राजकीय अजेंडे ते राबवताना रुजवताना दिसत आहेत. विठ्ठल भजनाच्या सात्विक सुरांच्या ऐवजी त्यांचं काहीतरी वेगळे संदेश, अर्धवट अभंगांचे चुकीचे संदर्भ मांडत आहेत. हा भक्तीचा विस्तार नसून मूळ वारकरी आशयाचे विकृतीकरण करण्याचा हा प्रयत्न चालू आहे मंडळी. वारकरी कधी जय श्रीराम म्हणत नाहीत. वारकरी धर्म हा हिंदू धर्मापेक्षा पूर्णपणे स्वतंत्र आहे. काय नेमकं? वारकरी आणि हिंदू कधी वेगळे नाहीयेत, ते एकच आहे. भक्तीचा आणि संपूर्ण समाजाला एकसंध ठेवण्याचा त्यांचा वेगळाच काहीतरी म्हणजे चालू आहे अजेंडा. वारी ही महाराष्ट्राच्या आत्म्याची पवित्र चाल आहे. त्यामुळे या बदलत्या प्रवाहांचा अभ्यास करून सत्य आणि अपप्रचार यातील फरक ओळखण्यास प्रत्येक जागरूक नागरिकाचं कर्तव्य आहे. ना की हे जे विष कालवतायत समाजात वारकरी लोकांमध्ये, कदापि ह्यांना थारा दिला जाणार नाही. कारण की आम्ही वैष्णव आहेत, हिंदू आहेत, त्यामुळे आम्हाला हे असे थोटांड लोक लगेच कळतात. जय श्रीराम. रामकृष्ण हरी.